धक्का दे धक्का दे जोर लावलाय बघ घे बस तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या पहिल्याच व्लॉगमध्ये. मी आज चाललो आहे परेल वर्कशॉपला. आज पहिलाच बाप्पाचं आगमन आहे. सुरतला चाललं आहे बाप्पा. तर मी चाललो आहे, माझ्यासोबत माझा मित्र आहे बाळा. सो आम्ही आता आहोत वाशी स्टेशनला. ते तुम्हाला आणि इथे फुल TC वन साईड. संडे आज फुल आहे, ऑन ड्युटी आहेत. नाही तेव्हा तर कधी नसतात कोण. फुल आहे तिथे, घेतलाय सगळ्यांना बाजूला. बघा एकदम फुल छत्री वित्री एकदम कडकवाली. एवढी मोठी छत्री कशाला आणले तू? एवढी मोठी छत्री कशाला घेऊन आलाय? एवढा मोठा माणूस तर काय छत्री खोलली. ही छत्री खोलली की कमीत कमी एक 4 का 5 जण त्या छत्रीच्या आतमध्ये येतात. एवढी मोठी छत्री घेऊन आलाय. संडे असू दे काही असू दे, फुल गर्दीच असते. भेटूया आता आम्ही परेल स्टेशनला पोचलो. आता परेल स्टेशनला पूर्ण स्टेशन खाली आहे. 15-20 मिनिटामध्ये पोहोचू आम्ही, आहे ना? 15-20 मिनिटामध्ये पोहोचू. स्टेशन सरळच जायचं आहे. असा मित्रांनो इथे तयारी चालले. सगळं बँजो आलंय. आलाय माझा रुद्रशेठ इकडे, भेंडी बाजारचा डॉन. आमच्या बाळाशेठ डुबे. ही छत्री आणले, पण मला छत्रीचा काय अजून काय समजलं नाही काय विषय आहे. पाऊस किती जणांना छत्रीमध्ये त्याला घ्यायचा काय समजत नाही. इथे पब्लिक जमलेली आहे, भरपूर सारी पब्लिक जमली आहे. हळूहळू पब्लिक गर्दी वाढत चालली. सगळे प्रोटेक्शन मध्ये आहेत सगळे. अरे फुल प्रोटेक्शन आहे, फुल प्रोटेक्शन. फायर गार्ड काय दिसतच नाही. फुल राडा चालू आहे. गर्दीमध्ये बाप्पाचं वेटिंग खूप उशीर झाला ऑलरेडी. काय सांगा, फुल रश आहे, फुल रश. दमलायस ना, वैतागलास ना? भिजला बिचारा, भिजला. बा तू वैतागलास का? गावकी भावकीच्या छत्रीचा पण उपयोग झाला. पण भाई धक्का दे धक्का दे. जोर लावलाय बघ घे बस भाई. सगळे गेलो आता, आपण गेलो आता. दिसतो बाबा आपण. ही गर्दीत बेहाल आहे.
चाललंय आता पुढे हळूहळू. आम्ही चाललोय आता कारखान्याजवळ. बरं हालत फुल खराब झाली. फुल चप्पल वगैरे दिसते. फुल हालत खराब झाली आमची. फुल गर्दी होती. ॲक्च्युली लेट झाला गणपतीला निघाला त्यामुळे भरपूर गर्दी होती. आम्ही चाललोय कारखान्याच्या ठिकाणी. काय बोलताय गावची छत्री वाचली का या आगमनामध्ये? फुल फुल बॉडीची एकदम हालत खराब झाली आमची. इथे तर पूर्ण आता चेमाचेमी झालेली. अख्खी चेमाचेमी. चप्पल गेलेली माझी. चप्पल तुटता राहिली तिघांची पण. त्या भावाची चप्पल गायब होती. हे बघा दिसते का चप्पल पडलेली दिसतात लोकांच्या अजूनपर्यंत. कमी आहे आता नंतर जास्ती वाटते. ही सुरुवात आहे. आता हळूहळू आहे. कार्यक्रमात पोहोचलो आता आम्ही. डोंगरीच्या रथाची ट्रॉली इथेच काही दिवसांनी डोंगरीचा रथा बनेल. तयारी चालू आहे. भरपूर सारे गणपती आहेत इथे म्हणतायत. काही दिवसांनी तुम्हाला हे सगळं पूर्ण इथे सगळे बाप्पा दिसतील तुम्हाला. थोडं इनकम्प्लीट आहे. हळूहळू सगळं. तर ट्रॉल्या आहेत. ही कोणती आहे माहिती नाही. खूप मोठी उंच मूर्ती आहे. दिसते तुम्हाला. अरुण दत्ते, राजू शिंदे आणि तिथे सिद्धेश दिगोडे.
चला मित्रांनो, चाललो आता आम्ही गणसंकुलला. परेल वर्कशॉपमधून निघालो आम्ही आता. बाहेर आता दमलेत, बोलतात भूक लागले, काहीतरी खायचंय. आणि खरंच भूक लागले, काय खाऊन नव्हतं आलेलो आम्ही. हा रुद्र इथल्या इथे राहतो भेंडी बाजारला, त्याच्यामुळे स्वतः खाऊन पिऊन आलाय. त्याचा काही विषय नाही. फुल ट्रॅफिक जाम झाले, बाप्पा निघाले तर फुल ट्रॅफिक जाम आहे. आता दमलोय, भूक लागले भरपूर, खायला काहीतरी शोधतोय. बाळा बोलतोय आम्हाला घेऊन चाललाय लाडू सम्राटला वडापाव खायला. काय माहिती आता नेतोय की नाही. लाडू सम्राटला घेऊन चाललाय बोलतो. बघा फुल पैसा आहे भाईकडे. काही दिवसांनी मित्रांनो इथून पण बाप्पा बाहेर येतील. हा बघा इथं ट्रॉली दिसतात भरपूर साऱ्या. भरपूर साऱ्या ट्रॉल्या दिसतात तुम्हाला. ते फोर्टचा महागणपती बघा, फोर्टचा महागणपती याची ट्रॉली आहे बाप्पाची. पुढे अजून एक ट्रॉली आहे, त्याच्या पुढे अजून एक ट्रॉली आहे. या गेटमधून बाप्पा भरपूर बाहेर येतात. इथे आतमध्ये पण कारखाना आहे बाप्पांचा, मोठ्या बाप्पांचा. इथे एक ट्रॉली आहे आणि इथे एक ट्रॉली आहे. हा काही दिवसांनी मित्रांनो ह्या गेटच्या बाहेर पूर्ण गर्दी असणार आहे. सम्राटला ते लालबागचा फेमस लाडू सम्राट आहे बघा. लाईन बघा इथे तर तुम्हाला लाईन लागलेली असते. खाऊला भूल गर्दी असते भरपूर. मित्रांनो लाडू सम्राटला गर्दी होती. आमचे बाळाशेठ निघालेत पुढे आता. तर वडापावच खायचं आहे. तर मला वडा बिडापाव नको काय ते भेटेल आपल्याला. मुंबई शहराचा गणेश गल्ली, ही गणेश गल्ली आहे मुंबई शहराचा. दादा कोथिंबीर वडी, स्पेशल कोथिंबीर वडी खाताना रुद्र शेठ. चटणी जरा जास्त आहे. हिरवी चटणी हा भरपूर खातो. काय माहिती का यात गोड चटणी काय गोड खाते. इथे बाजूला बस, जागा बघ. इथे बसूया ना कुठेतरी. काय खातात येतं, एक एक ट्राय करून बघूया पहिली. कशी आहे? मस्त आहे. कशी आहे रे बाळा? कडक एकदम. एक नंबर. खरंच मस्त आहे मित्रांनो. या तुम्ही पण खायला या मित्रांनो. नाश्ता वगैरे झालाय आता एकदम कडक. बाळा दमला इथे. तो बोलतो आता बस झाला, कुठे जायचं नाही, घरी जायचंय बोलतो आता. तुमचं मत मांडा. माझं मत काही नाही. ओके मी ओके आहेस का? किती प्लेट भजी दाबलीस ते सांग. खाल्लंच नाही काय. ते इथे हा जो दुकान आहे खूप मस्त भजी, कोथिंबीर वडी आणि मूग भजी खाल्ली. माझा आषाढ येतो. आणि हा जो डुक्कर आहे, या डुकराने जी पटापट कच्चाकच जी भजी खाल्ली ना. नाश्ता नाही केले. नाश्ता नाही केलेला, भूक लागलेली. माझा उपास आहे. हा. त्याचं खाल्लं नाही. आता हा बाळा इथे थांबलाय साडीच्या दुकानाच्या बाहेर. मला काय समजत नाही हा काय विषय आहे. काय विषय आहे? बसायला जागा नको. बसायला पण साडीच्या दुकानाच्या बाहेर. मग काय कुठं बसू. साडी कोणाला घ्यायला आलेला तू? बघ आता पण एवढ्या वयात जर तू दमतोय कसं होणार तुझं? हा. सहाराला छत्री 6:30 तास उभा आहे. 6:30 आणि तुला सहारा घेण्यासाठी लोक बांबू दांडी बिंडी घेतात. तू छत्री घेऊन फिरतोय, तुला लाज वाटली पाहिजे. किती तास उभा आहे? 6:30 तास. लाज वाटली पाहिजे रे. हा. पण 6:30. तू गणपतीच्या त्या आगमनामधून एवढी चेंगरा चेंगरीमधून तुझी चप्पल वाचली कशी? ओरिजिनल माल आहे तो. मित्रांनो 300 रुपयाची चप्पल घेतली वाशी मार्केटला लागतो. वाशी मार्केट सेक्टर 9ला मार्केट लागतो. तिथून मी 300 रुपयाची चप्पल घेतली. नाही पण तरी पण ती 300 रुपयाचीच आहे. चला जाऊया का आपण पुढे? कुठे जायचं आता? गणसंकुलला. बघा मित्रांनो आपण आता आलोय राजा तेजूगायच्या इथे. आज पाठपूजन आहे त्यांचं. तर सगळी तयारी चालू आहे. आपण थांबणार तर नाही आहे, तुम्हाला बाहेरून दाखवतो त्यांची तयारी. जोरात आहे, यांचा सेटअप लागला आहे. संध्याकाळी फुल जोरात असणार आहे, सगळं सेटअप लागला आहे.
चालतं. इथून फक्त थोड्याच अंतरावरती गणसंकुल आहे मित्रांनो. तर गणसंकुलला चाललोय आम्ही. पोचू आता एक समोर. इथून जाऊन लेफ्टला जायचंय गणसंकुलला. तिथे हे कोणाकोणाचा कारखाना आहे रुद्र? निखिल खातूचं आहे. निखिल खाते आणि नाव विसरलो रे. निखिल खातूचा आहे. गेल्या वर्षी तिथून उमरखाडीचा राजा तिकडून निघाला होता. तिथे आतमध्ये बनला. तिथून त्या मिलमधून बाहेर आला होता गणपती. यावेळी तिथून आता परेलचा राजा तिकडून निघणार आहे. आता हे तुम्हाला हा जो ब्रिज दिसतोय ना, हे तुम्हाला काही दिवसामध्ये इथून फक्त गणपतीचे आगमन दिसतील तुम्हाला. ब्रिजच्या खाली गर्दीच गर्दी असेल. दादा लाजला कॅमेरा डायरेक्ट खाली उतरला. सगळे लाजतात यार, काय समजत नाही यार. मला बघून सगळे लाजतात काय, कॅमेराला बघून लाजतात. दातांना बघून वाव, थँक्यू. बघा मित्रांनो, तो लाडू सम्राट तिकडे आहे तो. इथे चाललोय आपण आता. असे बाळाची एनर्जी डाऊन झाली. 4 प्लेट भजी दाबले तरी पण तो डाऊन मध्येच चालू आहे सध्या. माझा उपवास आहे. उपवास बोलून 4 भजी प्लेट दाबली आहे माहिती. असा कुठला उपवास असतो काय? व्हिडिओ मध्ये काय झालंय भाई, काय आपले कोथिंबीर वडी खाताना कोथिंबीर वडी खाताना चटणीमध्ये बुडवून खाल्ली आहे. फक्त तिखट चटणीमध्ये वाहिनी 4 प्लेट खाल्ले. सकाळी नाच करतोय भाऊ आपला. तिखटपणा येणार आहे नंतर. आपण आता गणसंकुलला पोचलोय. मित्र आहेस का माझा? सगळ्या सुंदर मूर्ती आहेत अशा. ही मूर्ती खूप सुंदर आहे. याच्यावरती डायमंड वर्क खूप मस्त केलंय. आठ फुल एक नंबर भाई, एक नंबर दिसतोय. बघितलं भरपूर सारे छोट्या मूर्ती, भरपूर मस्त मूर्ती आहेत. मोठ्या मूर्तींचं काम चालू आहे. जास्त काय दाखवता आलं नाही. आता आम्ही चाललोय कॉटन ग्रीनला चाललोय. इकडे आता हे लागलंय, मेगा ब्लॉक लागलाय. तिथून ट्रेन चालू आहेत म्हणून आम्ही आता तिकडे चाललोय. आपलं हळूहळू कसं तरी पोहोचू आम्ही. हाय चाललोय. टॅक्सी बघतोय, टॅक्सी काय भेटत नाही आम्हाला. हा पुढे करतोय. सिग्नल चालू आहे तरी बघा पुढे जायला बघतोय. चल बघा टॅक्सी. चला किती घेणार पैसे किती घेणार? ही काय भाऊ, कॅमेरा आहे तो, माझा ब्लॉग चालू आहे. आपण दिसतोय दोघं जण आहे बघा ना.
आई मीटर मध्ये येणार तो घेणार. बस चल बस बस. घाबरला चाचा वाटतं. बोलतोय एकदम एक नंबर काम चालू आहे भाई. थोडी थोडी येते पण येते. बरोबर ना चाचा. थोडी थोडी येते पण येते. हेच मेन आहे. हे बघा लालबागच्या राहायच्या इथे आपण आलोय मित्रांनो. काही दिवसांनी इथे गेट लागेल. इथून राजा आतमध्ये बसतो. आलोय आम्ही आता कॉटन ग्रीन स्टेशनला. इथे क्लोज झालाय. पाय एकदम थरथर काप करायला लागले. ऍक्च्युली जे जिथे गर्दी जास्त होती ना, गर्दीमध्ये जी चेंबाचेंबी झाली ना, त्याच्यात हालत खराब झाली. तिथून जा ना. तिथून असेल ना आतमधून, आता खाली उतरून जा. हे बघ इथून जा असं खाली उतरून. इथून जा ब्रिज. हे त्याला बोल ना, आवाज आहे ना ड्रायव्हरला, थांब येतोय म्हणून. ट्रेनवाल्याला सांग आवाज येतो मी येतोय. बाई गेली. ट्रेनचा हळू चालण्याच्या विषयामुळे ट्रेन गेली. कसं पण तुला खाली सुटायचं. कशाला खाली उतरायचं. हे बघ ना, तिथूनच जायचंय मला भाई. येतोय ना घरी आता. घरी बिरी नाही येत आहे आता भाऊ. मी चाललोय. चला मित्रांनो भेटूया.